दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या डेली कार बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाला डीएनए चाचणीच्या अंतिम अहवालामुळे फायनल डीएनए रिपोर्ट मोठे आणि निर्णायक वळण मिळाले आहे. स्फोट झालेल्या कारमधून मिळालेले मानवी अवशेष हे दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद याचेच असल्याचे सिद्ध झाले आहे. तपास यंत्रणांनी डॉक्टर उमरच्या कुटुंबाकडून, विशेषतः त्याच्या आईकडून आणि भावाकडून घेतलेल्या डीएनए नमुन्यांची घटनास्थळी सापडलेल्या अवशेषांची तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार ही डीएनए चाचणी 100% जुळली आहे, ज्यामुळे कारमध्ये आत्मघाती स्फोट घडवणारा तोच होता यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. तपासामध्ये हे देखील उघड झाले आहे उमर आणि त्याच्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल कट केवळ दिल्लीपुरता मर्यादित नव्हता, तर त्यांचे लक्ष अयोध्या राम मंदिर देखील होते. उमर मोहम्मद हा पुलवामा येथील रहिवासी असून उच्च शिक्षित डॉक्टर होता. या डीएनए पुष्टीकरणामुळे आता या दहशतवादी कटाच्या पुढील तपासाला गती मिळणार आहे आणि उर्वरित साथीदारांवर कारवाई करणे सोपे होणार आहे.